नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज काळी हळद भाग 2. हा घ्यायचं कारण म्हणजे काळ्या हळदीवर काही लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हा आपल्याला काळी हळद भाग 2 हा जो घेतोय आपण हा. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही एक चमत्कारी वनस्पती आहे. तिच्या भोवशी एक वलय, चमत्कारी तिचे म्हणजे तिच्याविषयी अनेक चमत्कारी किस्से ऐकायला मिळतात ती. खरे खोटे आपल्याला त्याच्यावर आपण अभ्यास केलेला नाही. आणि यांच्या मते अर्थात काही लोकांच्या मते ही थोडीशी काळी हळद ही थोडीशी रहस्यमय आहे. काळी हळद मी मागच्या ह्याच्यात सांगितलं त्याप्रमाणे ही जादूटोण्यासाठी वापरली जाते ही. पण तिचा वापर कसा होतो आणि त्याला काही पुरावे किंवा त्याला काही त्याचं म्हणजे शास्त्रीय आधार हा कुठे अजून वाचण्यात आलेला नाहीये. काळ्या हळदीवर असलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे आणि तिच्याविषयी ज्या काही चर्चा आज म्हणजे ठिकठिकाणी होतात त्याच्यामध्ये काही अदृश्य शक्ती आहे असं काही लोकांचा समज आहे. ते शक्तीचं प्रतीक समजलं जातं असे काही लोकांची धारणा आहे, काही भावना आहेत काहींच्या त्याच्यावरती श्रद्धा आहे तशी ती. ही मंडळी दर अमावस्येला म्हणजे दर अमावस्या त्याच्यानंतर म्हणजे दर अमावस्यानंतर लक्ष्मी किंवा काली ह्याच्या पूजेसाठी हिचा वापर करतात. हिला धूप प्रज्वलन करून मग हिची पूजा वगैरे केली जाते. ती अर्थात त्यांना ते त्यांच्या त्या अघोरी शक्तीसाठी म्हणून असेल किंवा आणखीन काही त्यापासून काही वेगळं हे असेल त्यासाठी म्हणून. त्यात काही लोकांनी याचा ताईत म्हणूनही वापर केलेला आहे. तर काही मंडळी जी आहे ही समजा काळी हळद साधारण 2 वर्ष 3 वर्षाची झाली की त्यातनं एक गठ्ठा काढायचा, तो व्यवस्थित धुवून घ्यायचा स्वच्छ, नंतर तो सुकवायचा. सुकवला की लाल कपड्यात बांधून कुणी तिजोरीत ठेवतं, कुणी गल्ल्यात ठेवतं, कुणी दुकानात ठेवतं किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर. ह्या वेगवेगळ्या त्यांच्या त्या ज्यांची जी श्रद्धा आहे त्यानुसार ते त्याचा वापर करतात. त्याचा उपयोग किती होतो हे अजून काही त्याचं म्हणजे असं कुठे काही हे ऐकण्यात आलेलं नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना उपयोग झालाय, त्यांना फायदा झालाय वगैरे वगैरे आपण हे ऐकलं जातं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कलोकल्पित आहे का सत्य आहे, पण मात्र ह्याला वैज्ञानिक काहीही पुरावा अजून आढळून आलेला नाही. अर्थात आपल्याकडे या गोष्टीवर कुठला अभ्यास झालेला नाहीये, त्यामुळे आपल्याला याच्यावरही जास्त बोलणं योग्य नाहीये. धार्मिक उपयोग मात्र सर्व श्रद्धेवर अवलंबून आहेत. याचे जे धार्मिक उपयोग आहेत त्याचे म्हणजे ही पूजा करणे वगैरे वगैरे हे सगळे श्रद्धेवर आहे. प्रत्येकाची एक कुठेतरी श्रद्धा असते आणि श्रद्धेमुळे त्याची जी म्हणजे मनातल्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित होतात किंवा आता मी पूजा केलेली आणि माझं काहीतरी हे होईल. ती एक थोडीशी म्हणजे जे मानसिक आधार जो आहे तो तेवढा मिळतो मात्र हे नक्की तेवढं. आता ही प्रसिद्धीच होतात यायचं कारण म्हणजे तिची दुर्मिळता, तिचा वेगळा रंग, तिच्यापासून मिळणारा सुगंध, एक कापरासारखा सुगंध येतो, तो येतो. त्याचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. म्हणजे वातविकार झाले, सांधेदुखी म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी जखमेवर वगैरे ही जी आहे ही वापरली जाते. धार्मिक श्रद्धा या परंपरागत आलेल्या ज्या कथा आहेत किंवा मग हे हळद जर कधी असं केलं तर हे होणार किंवा आपण हळद ठेवली तर आपली असं म्हणजे त्याच्याविषयी ज्या काही कथा आहेत ह्या इतक्या कथा मी आता या पहिला हे हळदीचा व्हिडिओ टाकल्यानंतर ज्या रोज ऐकतोय त्यानुसार मग मला एक हे झालं की आपण हा एक पुन्हा एक व्हिडिओ करावा आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते त्याच्या ह्याच्यामध्ये. पण ह्या ज्या गोष्टी आहेत याला असा कुठे शास्त्रीय आधार अजून काही माझ्या वाचण्यात आलेला नाही. ऐकण्यात खूप आलेले आहेत पण त्याचं कन्फर्मेशन होऊ शकलेलं नाहीये. ह्या हळदीला बरेच जण दैवी वनस्पती मानतात.
काली लक्ष्मी पूजन, अमावस्येला तिची पूजा करतात, धूप वगैरे प्रज्वलित करतात. ती दैदिप्यमान आहे, पण त्याची कारणं वेगळी आहेत. तिच्यात असलेली शक्तिशाली जैविक रसायने, त्यात काही जे घटक आहेत, म्हणजे जे आपण त्याचा जर कधी त्याचं एक फ्रॅक्शनल आपलं त्याचं डिस्टिलेशन किंवा एक्स्ट्रॅक्शन केलं, तर त्यात काही जे घटक मिळतात त्याच्यामध्ये त्यापासून इसेन्शियल ऑइल मिळतं, 1 ते 2% मिळतं. अर्थात त्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस वगैरेवर आहे. ते झालं आणि काही आणखीन काही त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत, ते मात्र आयुर्वेदामध्ये वापरली जातात. असे काही गुणधर्म आहेत. आयुर्वेदात ही वनस्पती सिद्ध मानली जाते. आयुर्वेदात आपण विचार करतोय आयुर्वेद आणि वनस्पती याचा. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य हिचं जपलं गेलेलं आहे. परंपरागत रूढी, चमत्कारिक दावे याच्यामुळे तिला थोडंसं एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दुर्मिळही आहे, त्यामुळे त्याचं ते तसं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, सायन्स, ट्रॅडिशनल युजेस म्हणजे काही परंपरागत त्याचे उपयोग, स्पिरिच्युअल व्हॅल्यू, तिची जी एक श्रद्धा आहे त्याची एक वेगळी किंमत, याचा एक वेगळा संगम ह्याच्यामध्ये मानला जातो. आता ह्याच्यात असं झालेलं आहे, आता ही श्रद्धा आहे म्हणून ही श्रद्धा काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ती इनकॅश केली आहे. मग हिचे काहींनी तावीद बनवून विकलेत किंवा तावीद बनवून दिलेत. अर्थात हा श्रद्धेपोटी. मग त्याचं जे आपण एक थोडक्यात असं म्हणायचं की याचं थोडासा गैरफायदाही घेतला आहे. काही लोकांनी याचे छोटे तुकडे वगैरे तिची काहीतरी पूजा वगैरे करून याचा एक पीस 1 लाखापासून 10,000 पर्यंत हे जे कोणी तथाकथित हे आहेत साधू महात्मे वगैरे वगैरे, याच्यामध्ये याचं दाखवलं की बुवा ठीक आहे, हे तुम्ही जर कधी ठेवली तर तुमचा म्हणजे भरभराट होईल, आर्थिक उन्नती होईल, सामाजिक उन्नती होईल, राजकीय फायदे मिळतील वगैरे वगैरे अशा ज्या आहेत, ह्या गोष्टी सांगून याचं एक थोडंसं म्हणजे वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करून ती लोकांनी तिचाही वापर केला. त्याच्यामुळे ह्याला थोडंसं आणखीन एक वेगळं थोडंसं वलय याच्या भोवती प्राप्त होत गेलेलं आहे. ही जी आहे, आता बरेच जण पूजेसाठी वापरतात. त्याच एक थोडक्यात अशी म्हण आहे, की बुडत्याला काडीचा आधार किंवा बुडत्याला तिनकेचा सहारा. म्हणजे एखाद्याला जर कधी कुठे आता प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांनाच अडचणी आहेत. मग याच्यावर काय माहिती उपाय, मग जर कधी कोणी गेलं तर अरे नाही ती ठेवा, मग तुमचं ती आर्थिक उन्नती होईल, तुमचे प्रॉब्लेम मिटतील वगैरे वगैरे असं सांगून त्याचं वेगळ्या पद्धतीने पण मार्केटिंग झालंय. या म्हणणीनुसार ज्याला अडचण आहे, या लोकांनी ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अर्थात त्यांना जो समोर बसलेला आहे, त्यांनी त्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग करून साधारण 10,000, 20,000, 25,000, लाख रुपये वगैरे वगैरे त्याचे सुरुवातीला होऊन गेलेत. आता ती जशी चर्चेत आली, तशी हिची उपलब्धता वाढत गेली. माझ्याकडे पूर्वी राजस्थानातून लोकं यायची. ते स्वतः पूजा करून त्याचं नंतर त्या ठिकाणी कुंड्यांमध्ये ठेवून त्याची ती पूजा करायचे आणि मग त्यानंतर मग तिचा तो म्हणजे त्याचा तो वापर ते त्यांच्याकडे काय करत होते हे माहिती नाही. पण एक ऐकण्यात असं आलेलं आहे, की बुवा हे याचं 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर त्याचे गठ्ठे काढायचे, ते धुवायचे, स्वच्छ वाळवायचे आणि मग गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवणे वगैरे वगैरे हा. तर मग ही जी मंडळी यायची ती स्वतः मात्र सकाळी उठून त्या विहिरीवर जाऊन स्नान करून ओल्या त्यांनी पूजा करून मग ह्याचं ते तिचं म्हणजे त्या ठिकाणी कुंडीमध्ये लावणे किंवा काय आहे त्या सगळ्या प्रोसेस करायचे आणि ते काही कालावधीनंतर ते स्वतः येऊन पुन्हा त्याला ते आमंत्रण पूजा वगैरे करून घेऊन जात असं ती. असेही ही काळ्या हळदीचं महत्त्व आहे. पण काळ्या हळदीचं आयुर्वेदात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसं याचे काही आता फ्रॅक्शनल जी निघतायत म्हणजे एक्स्ट्रॅक्शन जी निघतायत ते ॲलोपॅथीमध्ये सुद्धा येतील. युनानीमध्ये वापरली जाते आणि बऱ्याच पॅथीमध्ये याचा वापर होतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतात असलेल्या ज्या
वैद्यकीय उपचार पद्धती आपण बघितल्या, त्यातल्या एक ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या 2 गोष्टी जर कधी सोडल्या, तर बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत, की त्या ॲलोपॅथीपासून सगळ्या ह्याच्यामध्ये वापरल्या जातात. अर्थात ते वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. आयुर्वेदामध्ये हे डायरेक्ट कन्झ्युम केली जाते. ॲलोपॅथीमध्ये त्याचे वेगवेगळे फ्रॅक्शनल एक्स्ट्रॅक्शन काढली जातात. एक्स्ट्रॅक्शन काढल्यानंतर किंवा डिस्टिलेशन केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे फ्रॅक्शनल म्हणजे वेगवेगळे त्यातले घटक वेगळे केली जातात आणि त्यानुसार ती वापरली जातात. तर हा झाला काळ्या हळदीविषयीचा एक हा दुसरा भाग. ही माहिती आपण ह्यासाठी देतोय, की कुठे कोणाचे समज, गैरसमज असतील, त्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. कुठल्याही मोहाला बळी पडू नये. हां, चॅनल योग्य वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा. Facebookला थोडंसं म्हणजे तुम्ही हे जितके व्हिडिओ वाचाल आणि याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना ही माहिती आवश्यक आहे, ही माहिती तुम्ही वेगवेगळ्या मंडळींमध्ये शेअर करा. मला जेवढी माहिती आहे, माझ्या माहितीनुसार ही मला 1 किंवा 2% वनस्पतीविषयी जी माहिती आहे, त्यासाठी मी ही सगळी व्हिडिओ तयार करून देतोय. धन्यवाद.